जसे कहो राम जन्मला ग सखे राम जन्मला. श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म जेवढा अयोध्येसाठीच नाही तर संपूर्ण विश्वासाठी इतका उत्कंठा वाढवणारा होता. कारण विश्वासा विश्राम रे स्वामी माझे नाम रे. पण तो जेवढा उत्कंठावर्धक असा क्षण आहे तितकाच या गाण्याचा जन्मही उत्कंठावर्धकच होता. अगदी गीता रामायणाची सगळी गाणी लिहित असताना आत्ता राम जन्मला ग सखे लिहायचं होतं, रामाच्या जन्माचं गाणं लिहायचं होतं आणि बाबूजींना ते उद्या सकाळी द्यायचं होतं. आणि संध्याकाळची वेळ होती. गदिमांचं एकही शब्द लिहून झाला नव्हता आणि अक्षरशः चलबिचल चालली होती की एक अस्वस्थ झाले होते की आत्ता एकही शब्द लिहून तयार नाही आणि उद्या गाणं संपूर्ण द्यायचं आहे बाबूजींना. संध्याकाळ झाली आणि श्रीधर माडगुळकर म्हणजे गदिमांचे चिरंजीव त्यांनी हा प्रसंग सांगितलेला आहे. ते म्हणाले की आईनी तुळशी वृंदावनासमोर तक्के लोड वगैरे आणून ठेवले, बैठक घालून दिली आणि तिथे उदबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर त्यांना तिथं बैठक घालून दिली आणि गदिमांना सांगितलं बरं इथे तरी बसून लिहा. गदिमा संध्याकाळ ते मध्यरात्रपर्यंत तिथे बसले तरी सुद्धा एकही शब्द तयार नाही. त्यानंतर माडगुळकरांच्या पत्नीने सांगितलं की आता रात्र झाली ना, आता एक काम करूया, वरच्या मजल्यावरती आपण ही बैठक हलवूया, तिथं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. त्यानंतर ती सगळी बैठक नेमा काका म्हणजे माडगुळकरांच्या घरी जे होते त्यांनी ती वरच्या मजल्यावरती बैठक घालून दिली. तिथं मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत माडगुळकरांचा एकही शब्द लिहून तयार नाही. आणि पुन्हा पुन्हा माडगुळकरांच्या आई आणि पत्नी आणि मुलं येऊन विचारत आहेत, बाबा झालं का हो, अहो झालं का हो. आणि त्यानंतर पहाटे माडगुळकर वैतागले त्या प्रश्नांना आणि म्हणाले, अगं राम जन्माला यायचा आहे, अण्णा माडगुळकर नाही. तेव्हा एवढ्या बाळंत कळा व्हायच्याच. आणि त्यानंतर पहाटेच्या वेळी अचानक स्फुरण पावलं, एक शब्द लिहून तयार झाला आणि गदिमा धावत खाली आले आणि श्रीधर माडगुळकर सांगतात, माझ्या पेंगुळलेल्या आईला जाग करून म्हणाले, पेंगुळल्या आत पात जागत्या कळ्या, काय काय करत पुन्हा खुललेल्या कळ्या, उच्चरवे वायू त्यास हसून बोलला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. तसं कहू ही खरंच त्यांची जादू आहे आणि हे सगळं संचित आपल्याला लाभलेलं आहे आणि म्हणून मराठी भाषा समृद्ध आहे. कितीतरी पिढ्या आणि कितीतरी जन्म आपण त्यांचे कायम ऋणी असणार आहोत. कारण आजच्या या सगळ्या मैफिली रंगतात का? कारण त्यांनी हे शब्द दिलेले आहेत. संतांनी आपल्याला ही गाथा पोथी आपल्या हाती दिलेली आहे की हाच तुमचा खजिना आहे, हीच तुमची इस्टेट आहे, ती सांभाळा आणि वर्धिष्णू करत राहा. म्हणून ऐकूया पुढचं, सुखाचे जे सुख